नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या चॅनेलवर. इन्स्पेक्टर मंजू मालिकेच्या आजच्या भागात असा काही हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय की जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सत्या अखेर जिवंत परतलाय आणि तोही अशा वेशात की ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. आजचा हा भाग मालिकेचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे, त्यामुळे आज आपण यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण तुमच्या आवडत्या मालिकांचे असेच कडक अपडेट्स तुम्हाला फक्त इथेच पाहायला मिळतात. तर मंडळी, आजच्या भागात सगळ्यात मोठा धमाका झाला तो म्हणजे सत्याचं पुनरागमन. घरात इतके दिवस मेजर हनुमंतराव बनून जो वयस्कर माणूस वावरत होता, त्याने जेव्हा अचानक आपल्या अस्सल आवाजात मम्मी अशी हाक मारली तेव्हा मायेच्या पायाखालची जमीनच सरकली. तो दुसरा कोणी नसून आपला लाडका सत्याच होता. सत्याने केलेलं हे कमबॅक इतकं मास्टरमाइंड होतं की त्याने मायेच्या नाकाखाली राहून घरची सगळी सूत्र आपल्या हातात ठेवली होती. सत्याला जिवंत पाहून सवीचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने धावत जाऊन आपल्या लाडक्या भावाला मिठी मारली आणि संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. एकीकडे हा आनंदाचा सोहळा सुरू असतानाच दुसरीकडे नराधम आर्यनचा पुरता गेम खल्लास झालाय. मालिकेत आता एका कडक आणि डॅशिंग लेडी इन्स्पेक्टरची म्हणजेच स्वानंदीची एंट्री झाली आहे. तिने ज्या स्वाभिमानाने आणि रुबाबात आर्यनला कॉलर पकडून गाडीत टाकलं ते पाहून प्रेक्षकांच्या काळजात नक्कीच गारवा पडला असेल. पण मित्रांनो, ही इन्स्पेक्टर नेमकी कुणाच्या सांगण्यावरून आलीये? तात्यासाहेबांनी तिला काही विशेष कामगिरी देऊन पाठवले का? हे पाहणं आता खूपच रंजक ठरणार आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे काय घडलं हे जाणून घेण्याआधी तुम्ही जर चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून आमच्या फॅमिलीचा हिस्सा बना, जेणेकरून अशाच रंजक माहितीची नोटिफिकेशन तुम्हाला रोज मिळत राहील. तर पुढे असं घडलं की सत्या आणि मंजू आता पुन्हा एकदा म्हणजे तब्बल तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नाच्या विधीत मंजूने सत्याची जी काही फिरकी घेतली ना, ते पाहून हसून हसून तुमची पुरेवाट होईल. काय मग सत्या, तिसऱ्यांदा बोहल्यावर चढायला कसं वाटतंय? या मंजूच्या खोडकर प्रश्नावर सत्याने जे रोमंटिक उत्तर दिलं त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर पार पडलेला हळदीचा सोहळा तर एकदम डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. पिवळ्या धमक रंगात न्हावून निघालेली ही जोडी खरंच मेड फॉर इच अदर दिसत होती. जयदेवने तर लग्नासाठी डीजेची अशी काही बुकिंग केलीये की आता लग्नात मोठा धिंगाणा पाहायला मिळणार हे नक्की. हळद लागल्यानंतर जेव्हा सत्या थोडा रोमंटिक होऊन मंजूच्या जवळ जायचा प्रयत्न करतो तेव्हा आपली खडूस मंजू मॅडम पुन्हा आपल्या फॉर्ममध्ये येतात. जोवर रीतसर लग्नाच्या गाठी बांधल्या जात नाहीत तोवर बेडरूममध्ये नो एंट्री असं सांगून तिने सत्याला चक्क बाहेरचा रस्ता दाखवला. बिचाऱ्या सत्याची ती केविलवाणी अवस्था पाहून कोणालाही हसू येईल. पण मंडळी, आता खरा पेच पुढे आहे. मायेचं दिल्लीचं मंत्रीपद मिळवण्याचं स्वप्न तर आता धुळीला मिळालंय. मग आता ती सत्या आणि मंजूला सुखाने नांदू देईल का, की पुन्हा एकदा नवीन कटकारस्थान रचून या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करेल? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका जबरदस्त रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि पाहत राहा इन्स्पेक्टर मंजू.